मित्रांनो नमस्कार. मेगा भरती अपडेट्स मध्ये आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती लागलेली आहे. मित्रांनो 15 दिवसात म्हणजे येत्या 15 दिवसात 50% भरती प्रक्रिया चालू होणार आहे. ते पण गृह विभाग, आरोग्य विभाग आणि महत्त्वाचं म्हणजे मेडिकल विभागाचा समावेश आहे याच्यामध्ये, म्हणजे DHS. कळतं तुम्हाला? तर सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय मित्रांनो, ही सकाळला आलेली बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे MPSC वायफाय स्टडी ही नेहमीच विश्वासार्ह आणि ऑथेंटिक न्यूज देत असते. त्यामुळे तुम्ही बघत असाल काही वायफाय व्हिडिओ नसतात आपले. ओके, तर नवीन चॅनल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडल्यास. तर चला बघूया नक्की नेमकं काय म्हणायचंय. मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की सकाळ बघा न्यूज लेटर, आजचा ई पेपर आहे डिसेंबर 1. ओके, ESC BC वगळून 3 विभागाची पदभरती 50% पदभरतीस मान्यता दिलेली आहे. मित्रांनो राज्यातील 29 सरकारी विभाग व जिल्हा परिषदामध्ये तब्बल 2.25 लाख रिक्त पदे आहेत. मित्रांनो त्याच्यात गृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रिक्त पदांची संख्या ही 46,000च्या वर आहे. मित्रांनो म्हणजेच विचार जर केला तर आता जर ऑन ऍव्हरेज विचार जर केला तर 62 ते 65% डिपार्टमेंटच काम चालू आहे एवढ्या कोरोनाच्या काळात आणि संकटामध्ये. ओके, महत्वाचा नेक्स्ट मुद्दा आहे, वित्त विभागाची परवानग्या भेटलात का? हो. महत्वाचा प्रश्न उत्तराचं उत्तर आहे हो. वित्त विभागाची मान्यता भेटलेली आहे आणि परवानग्या सुद्धा भेटलेल्या आहेत. मित्रांनो तर ज्या काही 40,000 जागा भरणार तर पहिल्या टप्प्यात 10 ते 12,000 जागा भरणार, दुसऱ्या टप्प्यात 10 ते 12,000 भरणार, तिसऱ्या टप्प्यात 10 ते 12 भरणार, असं त्यांचं कार्यकाळ ठरवण्यात आलेला आहे. त्या पदानुसार म्हणजेच सामान्य विभागाच्या म्हणजेच मेडिकल, सार्वजनिक आरोग्य व पोलीस विभागाच्या पदभरतीचा दृष्टीने यात समावेश करण्यात आला आहे. आता मेडिकल मधले कुठले मित्रांनो, डॉक्टर असेल, नर्सेस असतील किंवा मेडिकल कॉलेजेस मधले काही पद असतील त्या संदर्भातही सांगता येत नाही. नंतर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मित्रांनो वॉर्ड बॉय, नर्सेस, टेक्निशियन तसेच मेडिकल हेल्थ केअर वर्कर्स अशा विविध स्तरावरच्या परीक्षा भरल्या जातात. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी 2019ला आपण जे आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आरोग्य संचालनालयाचे विविध फॉर्म भरले होते. त्याच्यामध्ये जलजन्य, हत्तीजन्य रोग प्लस आरोग्य विभाग तसेच उपसंचालनालय म्हणजे स्टेट हेल्थ लॅबोरेटरीज अशा विविध मायक्रोबायोलॉजिस्ट अशा टोटल 52 पोस्टसाठी फॉर्म भरले होते. मित्रांनो तुम्हाला आठवत असेल आणि त्याचा व्यवस्थित सिलेबस पण दिला असेल. मी आता काही दिवसात त्याच्या सिलेबस बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि डिटेल सिलेबस डिटेलमध्ये मी इथं देणार आहे. ओके, नंतर बघूया मित्रांनो पोलीस विभागाच्या पदभरतीच्या दृष्टीने सुरू केली तयारी. म्हणजे 3 डिपार्टमेंट झाल्यानंतर आवश्यक महत्वाचा विभाग आहे तो पोलीस भरती. आता तुम्ही म्हणाल की सर एक्झाम होणार आहे का, आरोग्य विभागाची डायरेक्ट लिस्ट लागणार आहे, ते अजून क्लिअर नाही. मित्रांनो तर कोणी म्हणते भरती होणार आहे, कोणी म्हणते हे ऑथेंटिक न्यूज आतापर्यंत किंवा कुठलंही नुसतंच बोलगेवढेपणावर काही नसतं. मित्रांनो ऑथेंटिक कागद कोणाकडेच नाहीये की पदभरती अशी होणार आहे आणि किंवा GR पण आलेलं नाहीये. त्यामुळे आत्ताच त्या तुर्तास त्याबरोबर बोलणं योग्य नाही मित्रांनो, जोपर्यंत आपल्याकडे काही लेखी पुरावा येत नाही तोपर्यंत. ओके मित्रांनो नंतरच बघा तुम्ही, नंतरच आहे मित्रांनो त्या बातमीबद्दल डिटेल्स बघा काय म्हणाले. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 3 विभागांना पाठविलेले पत्र, वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदापैकी 50% जागा SCBC वगळून म्हणजे SCBC जे इतर मागास प्लस OBC ओपन या सर्व विभागाचं भरती होणार आहे. मित्रांनो फक्त त्यातून SCBC जे रिझर्वेशन दिलं होतं ते वगळून. आणि या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कारवाई करावी असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठवले आहे. DS करपते उपसचिव सामान्य प्रशासन हे असं त्यांनी सांगितले. DS करपते सर उपसचिव सामान्य प्रशासन विभागाने सांगितले. आणि हे माझं मत आहे मित्रांनो, 50% पदभरतीची प्रक्रिया आता 15 दिवसात सुरू केली जाणार आहे असं सांगितलंय. बघा मित्रांनो मेगा भरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे. SCBC प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य प्रवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे या विभागातील रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी SCBC च्या प्रवर्गातून अर्ज केले आहेत त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा पर्याय खुला करून दिला जाणार असल्याचे सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनामुळे राज्यातील आर्थिक घडी विस्कटल्यामुळे मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागाच्या नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही.
तसेच राज्यातील सर्वच शासकीय विभागामध्ये रिक्त पदांची संख्या आता 2.25 लाखावर पोहोचली आहे. त्यापैकी अत्यावश्यक असलेल्या 3 विभागामध्ये 50% पदांची भरती प्रक्रिया आता 15 दिवसात सुरू केली जाणार आहे मित्रांनो. म्हणजे नेक्स्ट 15 दिवस इज व्हेरी क्रुशियल फॉर यू. त्यामुळे आता तयारीला लागा, जोमान अभ्यास करा मित्रांनो. याच्या पुढे आता काही नाहीये, लक्षात येते मित्रांनो. त्यामुळे काही शंका असेल तर नक्की विचारा मित्रांनो. आता जसं सरळ सिलेबस डिक्लेअर होईल किंवा काही झाला तर लगेच तुम्हाला त्याबद्दल मी कळवेल आणि डिटेल त्याबद्दल आपण बोलू. ओके, लक्षात येते मित्रांनो. तर महत्वाचा मुद्दा आहे की आता अभ्यासाला लागा, बाकी कुठल्याही चर्चा करू नका मित्रांनो. ही भरती ही होणारच आहे. आता 50% आणि त्यात मंत्रिमंडळ मान्यता आणि एससीबीसी वगळून दिलेले आहे. त्यामुळे आता कुठलाच अडथळा नाही मित्रांनो, ना आरक्षणाचा किंवा पदभरतीचा मान्यताचा किंवा कुठल्या GRचा. ओके, सामान्य प्रशासनाचं डिटेल आलेलं आहे. हे लेखी पुरावा सगळं असल्यासारखंच आहे, आपण समजू शकतो मित्रांनो. ओके, तर आता अभ्यासाला लागा. तोपर्यंत बेस्ट लक मित्रांनो. ओके.